अचानक दुकानामध्ये एवढं सगळं लिकेज कुठून बरं व्हायला लागलं? आता ते तर आम्हाला तरी कसं कळणार शेठजी? आय थिंक एखाद्या प्लंबरला बोलावून विचारलं तर तो नक्की सांगेल. हो, बोलवा बोलवा बोलवा. बघा, आपला प्लंबर आहे ना, त्याला फोन करून बोलावून घे. नाही बोलवू शकत का? तो काही दिवसांसाठी गावी गेला आहे. हो, मी भिडेला फोन करतो. शेठजी, भिडे साहेब सेक्रेटरी पण आहेत, टीचर पण आहेत आणि प्लंबर पण आहेत. ए बाबा जरा. नट्टू काका, शेठजी भिडे भाऊंना यासाठी फोन करत आहेत कारण त्यांच्याकडून एखाद्या चांगल्या प्लंबरचा नंबर मिळू शकेल. कारण काय आहे की सोसायटीमध्ये रोज ना रोज काही छोटे मोठे लिकेजचे समजलं प्रॉब्लेम. बाबा, त्यांना काय सगळी कथा सांगत बसलेला आहेस तू? समजलं? या गॉट इट. अरे मी सांगितलं ना त्यांना समजलं म्हणून, तरी का उन्हात चौकशा करतोय तू? बागेश्वरजींचा तो अर्थ नव्हता. चुप बस. ए जेठालाल, याला काय अर्थ आहे? एक तर तू मला फोन केलायस आणि मी काहीच बोललो नाही तरी तू मला म्हणतो चुप बस. अरे नाही बाबा, मी तुला नाही बोलत होतो, मी त्या बावरीला बोलत होतो. का बावरी असं काय बोलली की तू तिला गप्प राहायला सांगतोस? अरे बाबा सोड ना तिला बाबा. अशा बोल, फोन कशाला केलास? हा, मला जरा त्या प्लंबरचा नंबर दे ना भिडे. का काय झालं? अरे भाऊ, माझ्या दुकानाच्या छतामधून भयंकर लिकेज सुरू झालंय. सगळा माल खराब होईल मित्रा. हो नाही, नंबर तर देईन मी प्लंबरचा, पण तो येणार नाही. का? अरे तो गावाला गेलाय ना. अरे सगळेच प्लंबर गावाला चाललेत. सगळ्यांच्या गावाला काय वार्षिक पाईपोत्सव चालू आहे की काय? काय ते? अरे आमच्या दुकानात जो प्लंबर येतो तो पण गावाला गेलाय. आता सोसायटीचा प्लंबर पण गावाला गेलाय. ए जेठालाल, एक काम कर ना, तू अब्दुलला फोन कर, तो तुला नक्की एखादा दुसऱ्या प्लंबरचा नंबर देईल. ओके थँक्यू. हा ओके. अरे जेठा भाऊ, बोला जेठा भाऊ. हा अब्दुल, मी आता भिडेला फोन केला होता, तर त्याने सांगितलं की सोसायटीचा आपला प्लंबर गावी निघून गेला. तर तुझ्याकडे अजून दुसऱ्या कुठल्या तरी प्लंबरचा नंबर आहे का? काय झालं? अरे मित्र, माझ्या दुकानाच्या छतामधून जोरदार लिकेज चालू झालंय. दुकानात? हो. अरे बापरे, तुमच्या दुकानात तर महागडं इलेक्ट्रॉनिकचं सामान आहे, नुकसान होऊन जाईल. हो, तर कुठल्या चांगल्या प्लंबरला ओळखत असशील तर नंबर दे ना त्याचा. नंबर तर बऱ्याच प्लंबरचे आहेत, पण भिंत आणि छताचं लिकेज ठीक करणारे वेगळे प्लंबर असतात, जे अशा कामात एक्सपर्ट असतात. ठीक आहे, मग अशा कुठल्या प्लंबरला ओळखतो का तू? हो ओळखतो ना. एक माणूस आहे जो या कामामध्ये एक्सपर्ट आहे. सगळे त्याला लिकेज एक्सपर्ट बोलतात, पण त्याचं खरं नाव आहे घनसू घायल. घनसुख घायल? हो, खूप मस्त प्लंबर आहे. थोडा अवली आहे, पण काम मस्त करून देईल. अवली आहे म्हणजे व्यवसायाने प्लंबर आहे, पण त्याला शायरी करायचा खूप शौक आहे. अरे आपल्याला काय करायचंय? आपल्याला फक्त प्लंबिंगचं काम करून घ्यायचंय. आपल्याला काय करायचंय? तो शायर आहे की टायर आहे ते? वा जेठा भाऊ, शायर टायर चांगलं यमक जुळवलंय तुम्ही. ए अब्दुल, नंबर दे ना मित्रा. हा, एक मिनिट आहे अब्दुल. बघा, मी फोन आता स्पीकरवर टाकतो. तो अब्दुल जसा नंबर सांगेल ना तसा तुझ्या मोबाईल मध्ये टाईप करून घे नंबर. हो. हा अब्दुल, जरा नंबर दे. हा सांगतो जेठा भाऊ. जेठा भाऊ, तुम्हाला माहितीये हा घनसू प्लंबर बनला याच्या मागे एक मस्त गोष्ट आहे. अरे अब्दुल मित्रा, आता गोष्ट ऐकायची वेळ नाहीये रे मित्रा, तू नंबर दे ना. नाही, गोष्ट म्हणजे एवढी फार मोठी गोष्ट नाहीये. घनसूच्या शायरीच्या एका लाईन मध्ये त्याची संपूर्ण स्टोरी येते. ऐका आता. प्रेयसीच्या प्रेमामध्ये घनसूक पाईपवर चढून बनून जात होता बंदर, पण दुःख हे आहे की ज्या दिवशी प्रेयसी सोडून गेली, घनसूक बनून गेला प्लंबर. चल आता नंबर दे. हो, मी तुम्हाला नंबर मेसेज करतो. अच्छा. प्रेयसीच्या प्रेमामध्ये घनसूक पाईपवर चढून बनून जात होता माकड, पण दुःख हे आहे की ज्या दिवशी प्रेयसी सोडून गेली त्या दिवशी घनसूक बनला प्लंबर. चल आता नंबर दे. हो, मी तुम्हाला नंबर मेसेज करतो लगेच. अच्छा. डब्याच्या वर डब्बा, डब्याच्या वर डब्बा, डब्याच्या मागे तर नाणी आहे. साबण नाही, शॅम्पू नाही, आपल्याकडे तर पाणी आहे. काय होतं? दुकानाची अवस्था बघून मी ही शायरी रचली. बावरी. मेसेज आला. हा, आला नंबर आला. तुम्ही काळजी करू नका, मी अशी फिटिंग करीन की या नळातून तर पाणीच येणार नाही. अरे म्हणजे लीक होणार नाही. रिंग वाजते का? नाही, कव्वाली वाजते. कव्वाली? त्याने आपल्या कॉलर ट्यून मध्ये कव्वाली ठेवली. हो. अरे हा फोन नाही उचलत, हा पण गावाला गेला काय? अरे बापरे. त्याचं काय ना, माझा फोन खूप वाजतो. आपण खूप फेमस शायर आहे ना.
अरे हा फोन पण ना, एक माणूस फोन उचलत नाहीये तर तू घंटीवर घंटी वाजवतोस तर. हा कोण घनसुख घायल बोलताय? अरे कोण बोलतंय? कुणाचं मन आपल्याला भेटायला डोलतंय? हा माझं नाव जेठालाल गडा आहे. हे बघा माझ्या दुकानाच्या छतातून लिकेज सुरू झालंय. तर मी आता याच नंबरवर दुकानाचा पत्ता पाठवतो, तुम्ही पटापट या. मिया आपण कुणाच्या बापाचं खात नसतो आणि जिथं मन करतं तिथं जात असतो. अरे भाऊ शायरी नंतर कर, आता इथे दुकानाची हालत खराब व्हायला होते. तुम्ही लवकर या बाबा पटकन. अरे याची टवळी का लावतोय? अरे माझा असं डोका का खातोय? अरे दादा आपण दुसऱ्याच्या कामात बिझी आहोत, असं कसं काय येऊ? तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी बोलवा. हे एक मिनिट, हा तर म्हणतोय मी बिझी आहे, नाही येऊ शकत. एक मिनिट. हॅलो घनसू भाई, अर्ज करतोय, आम्ही तुमच्या कामाचे कायल आहोत. आम्ही तुमच्या कामाचे कायल आहोत आणि जो आमची समस्या सोडवू शकेल तोच फक्त घनसुख घायल आहे. अरे वा मिया वा, मिया तुम्ही तर शायर निघालात. शपथ माझ्या आली. आपला नंबर तुम्हाला कुठून मिळाला? ते गोकुळधाम सोसायटीच्या बाहेर जे ऑल इन वन दुकानाचे मालक आहेत ना अब्दुल भाई, त्यांनी दिला तुमचा नंबर. अरे अब्दुल भाऊ तर आपल्या काळजाचा तुकडा, नजरेचा तेज, भाऊ आणि ब्रदर, ब्रेड आणि बटर, अरे सगळं काही. अरे ते तर आपले ऑल इन वन आहेत. आता तर मिया यावाच लागेल. हो भाऊ लवकर या. काय ना की माझं इलेक्ट्रॉनिक्सच्या सामानाचं दुकान आहे आणि असंच पाणी गळत राहिलं ना तर माझं खूप नुकसान होईल भाऊ. अरे मिया तुम्ही तुमच्या चिंतेच्या बेड्या तोडा, तुमच्या अडचणींना मोडीत काढा आणि तुमचा पत्ता माझ्या फोनवर सोडा. आपण हे काम झटपट निपटवतो आणि पटापट तुमच्याकडे येतो. आता पाठवतो पत्ता, आता पाठवतो. ठीक आहे, या पाठवून दिला पत्ता. आता प्लंबर येईल तेव्हाच कळेल की हे लिकेज कुठून होतंय. अच्छा मी काय म्हणतो, हा प्लंबर येईपर्यंत हे जे वर सामान आहे ना ते आपण गोडाऊन मध्ये ठेवून देऊ. शेठजी 2 कामगार बोलावून घेतो, पटापट काम करून घेतो. हो बोलून घ्या पटकन. हा बावरीजी आता तुम्ही घरी जा. का भाऊ ती नडते आहे का तुला इथे? नाही शेठजी, ते तुम्ही नेहमीच म्हणत असताना की कामाच्या वेळेत दुकानात बावरी नाही पाहिजे म्हणून. बरोबर आहे, पण आता परिस्थिती वेगळी आहे ना भाऊ. आता इथे थांबली तर काहीतरी मदत होईल. एकापेक्षा भले 2, दोघांपेक्षा भले 3, 3 पेक्षा भले 4.